स्वागत आहे। कुकरचा आवाज येतोय। घराच्या बाजूला आहे लॉन्स आणि आज तिथे लग्न आहे, त्यामुळे तोही वेगळाच आवाज आहे, पण छान वाटतंय। म्हणजे ना नेहमी जशी शांतता असते ना तशी आज नाहीये आणि संडे पण आहे, तर संडे स्पेशल आज मेनू बनवायचा काहीतरी घरात आहे। पाणी त्याच्यात जेव्हा मी बोलायला जाते त्यावेळेस शिवांशी अशीच लुडबुड असते आणि त्यामुळे व्हॉइस ओव्हर मला करता येत नाही, द्यायचं होतं। सो संडे स्पेशल आज नॉनव्हेजचा बेत असू शकतो आय थिंक, बघूया पुढे, कारण की ते गेले आहेत बाजारात आणि संडेला आमच्याकडे मग सकाळी सकाळी फ्रेश फिश वगैरे मिळतात आणि अनुला अजूनही खोकला आहे आणि असं म्हणतात की मग गरम असतात फिश आणि ते खाल्ल्यानंतर खोकलाच बऱ्यापैकी कमी होतो। तर बघूया, फिश बनवते आणि काय काय पुढे बनणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। तर आजचा व्लॉग एकदम आरामात असणार आहे आणि फक्त खाणं असणार आहे, सो एन्जॉय करा। तर झाडाच्या त्या बाजूला लॉन्स आहे, तिकडनं हा सगळा आवाज होता। सो या ठिकाणी अनुचे बाबा गेले होते मार्केटमध्ये आणि म्हटलं तोपर्यंत बसून राहण्यापेक्षा माझा भात या ठिकाणी बनवून होतोय आणि मसाला पण या ठिकाणी बनवून घेते। तर त्यांना फक्त राईस खायचा होता आणि ते बोलले की मी चपाती वगैरे काही खाणार नाही आणि मेन जे आहे तेच नाही बोलले, तर आमचा काही विषयच येत नाही, आम्हाला पण तेच हवंय की मग आम्ही पण भातच खाणार। त्यामुळे ती एक मज्जाच होती की संडे असून पण जास्त काही टेन्शन नाही आपल्याला, मस्त फिश करी, फिश आणि राईस बनवायचा आणि आरामात एन्जॉय करायचं। सो असा आजचा ना एकदम निवांत असा संडे होता माझ्यासाठी तरी, कारण की मी कुठल्याही प्रकारचं क्लिनिंग वगैरे काहीही केलेलं नाहीये, म्हणजे एक्स्ट्राचं असतं, कारण की बाकीचं डेली जे असतं ते केलंय, पण संडेच्या वेळेस ना मी तर काही गोष्टी काढत असते करण्यासाठी, पण आज माहित नाही, पण वाटलं नाही की काही करावं, म्हटलं नको, आजचा दिवस फक्त आणि फक्त आराम। सो असाच चालू होता। इकडे घेतलेलं आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, अद्रक असेल तर घालू शकतात आणि याची छान असं वाटण करून घ्यायचं। कांदा वगैरे मी काहीही भाजलेला नाहीये, कच्चंच वाटण करते, पण तेलामध्ये नंतर छान असं परतवून घ्यायचं आहे। सो असं सिंपल पद्धतीने फिश करी बनवणार आहे आणि जसं की मी तुम्हाला आधी बोलले की फिश गरम असतात आणि त्यामुळे ना छान असं मग म्हणजे खोकल्यासाठीही त्याला फरक पडेल असं माझं होतं, त्यामुळे मग फिश आज आणायला लावले। म्हणजे असतातच, म्हणजे आम्ही जरी नॉनव्हेज खात असलो ना की आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे नॉनव्हेजचं, कारण की उन्हाळा पण लागलाय आणि मिस्टरांना बंद करायचं आहे, मग ते खात नाही, त्यामुळे मग आमचं पण खाणं होत नाही आणि नको वाटतं मग कधी कधी। पण मग अशा काही गोष्टी आहे ना की ज्यावेळेस नॉनव्हेज गरजेचं असतं त्यामुळे, नाहीतर डायरेक्ट बंद केलंय असं तर होणार नाहीये, पण कधी कधी गरजेला, म्हणजे मुलं आजारी वगैरे असले त्यावेळेस चिकन सूप वगैरे, अंडा, या सगळ्या गोष्टी होत असतात घरामध्ये। पण जितक्या आवडीने नेहमी आम्ही ज्या वेळेस खायचो तसं आता इतकं कुणाला आवडत नाही, पण मग कधीतरी असं वेगळं काहीतरी छान वाटतं। सो इकडं ते घेऊन आलेले होते आणि याच्या जस्ट मी 2 मिनिटं आधी त्यांना फोन केला की नक्की तुम्ही काय घेताय, म्हणजे त्यानुसार मला ना ग्रेव्ही वगैरे बनवता येईल किंवा फिश मिळताय की नाही असं। तर ते मला बोलले की काहीच नाहीये, तू काहीतरी डाळ वगैरे बनव, आणि लगेच दरवाजा वाजला। सो असं मला ते फसवत होते। सो इकडे फिश आणलाय, रोहू फिश जो आहे तो आणलेला होता आणि बघू शकता तुपाचा डब्बा आणलाय आणि मी त्यांना बोलते की मी घरात तूप जर इतकं चांगलं बनवते तर तुम्ही कशासाठी आणला। एनिवे तूप आणलं ते झालं, पण मला जो डबा मिळाला ना त्याच्यात मी जास्त खुश होते। मॅगी पण आता, कारण की मागेच किराणा भरला, मी सगळं काही आणलेलं होतं, तर त्यांनी काही गोष्टी ज्या न लागणाऱ्या त्या आपण घेऊन आलेल्या किंवा आहे, म्हणजे जर त्यांना मी एक गोष्ट सांगितली ना त्याच्याशी रिलेटेड त्यांना जे काही दिसतं ना असं भरपूर काय 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 ते घेऊन येतात। पापडचा मसाला आणला होता, कारण की येत्या काही दिवसात पापड पण करायचे आहे। सो एक एक वस्तू, आता जसं मी गावापासून थोडीशी लांब राहते ना
बेडगी मिरची होती. तर मी काय करते की सगळ्या गोष्टींना आधी जमवाजमव करते. म्हणजे बघा ना, आता बटाट्याच्या पापड्या करायच्या तर बटाटा, साबुदाणा, पापडचा मसाला, पापडची डाळ आणि मग असं आहे ना, ज्याला आवड आहे ना मग ते करायला एकदा लागलं की मजा येते. म्हणजे आज हे केलं की उद्या ते वगैरे असं. आणि मी त्यांना बोलत होते, आता हा एक डबा आणलाय ना तर मला पूर्ण एक लाईन करूनच द्या, की प्रत्येक वेळेस एक डबा आणून असं. आणि नंतर बडबड पण केली तर ते बोलले, जाऊ दे, तुझ्याकडे जे तू बनवणार आहे ते संपलं तर तुला इमर्जन्सी काम येईल. इकडे त्यांनी दही आणलेलं होतं आणि शिवांशला श्रीखंड हवं होतं. पण उन्हाळ्यामध्ये दही खाणं चांगलंच असतं आणि मी दही पण घरात बनवलं, ते पण त्यांना सांगते. तरीही त्यांनी नवीन आणलं. असो, असं त्यांचं आहे. म्हणजे मी जे सांगते ना ते ऐकायचंच नसतं, असं तुमच्याही घरात होत असेलच. म्हणजे आपण सांगतो काय, करतात काय, असं होतं आणि एक्स्ट्राचे पैसे जातात, त्यामुळे चिडचिड होते ती वेगळीच. असो, तर इकडे फिश वगैरे सगळे मी स्वच्छ धुवून घेतले. आता ज्यावेळेस आपण फिश करी करतो ना, त्यावेळेस डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग त्यामध्ये असतो. एकतर फिशचा जे डोक्याचा भाग असतो ना ते खाणं खूप चांगलं असतं, तर त्याची मी करी बनवते. तर खूप कमी म्हणजे ग्रेव्ही धरायची होती, कारण की चपाती भाकरी काही नव्हती, फक्त राईस होता. सो अशा पद्धतीने तर या ठिकाणी ना मी लाल पावडर, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि ना फिश मसाला आहे तो यामध्ये घातला. मीठ घातलेला आहे. फिश मसाला ना जसं की तुम्ही बघितला असेल, मी माझ्या नंदेकडे गेले होते मसाला गल्ली लालबागला, तिकडनं ताईंनी माझ्यासाठी आणलेला होता. सो तोच मसाला या ठिकाणी यूज करते जेव्हा कधी फिश फ्राय, फिश करी करायची असते. टेस्ट पण मस्त येते, कलर पण मस्त येतो आणि खूप मस्त अशी भाजी होते. वेगळं कोणताही मसाला घालावा लागत नाही. थोडंसं मी तिखट घातलेलं होतं फक्त आणि थोडंसं पाणी घालून अशी छान अशी जी ग्रेव्ही आहे ना तिला उकळी येऊ द्यायची. म्हणजे छान ती ग्रेव्ही शिजल्यानंतर फिश टाकायची आहे, कारण की फिश शिजण्यासाठी ना अजिबात वेळ लागत नाही. आणि मग ते गाळ होण्यापेक्षा ना करीला छान अशी टेस्ट आल्यानंतर म्हणजे 5-7 मिनटं फिश करी छान उकळल्यानंतर त्यामध्ये फिश घालायचे आणि 5 मिनिटानंतर बंद करून द्यायची. अशी झटपट अशी ही फिश करी तयार होते. आणि फिश फ्रायसाठी मसाला बनवायचा होता, तर आलं लसूणची पेस्ट या ठिकाणी बनवून घेतली, घरीच बनवली. आणि लिंबू आहे, लिंबाचा रस, हे सगळं मला एकत्र यामध्ये करून घेते आणि नंतर फिशला लावणार. फिश आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये पण जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, फिश मसाला, हळद आणि लिंबाचा रस, असं मीठ हे सगळं घालायचं आणि छान असं ना फिशला दोन्हीही बाजूंनी लावून घ्यायचं आहे. आता हे फिश कसे बनवायचे काय हे पण मी ताईंकडनं शिकले. जेव्हा तिकडे गेले होते त्यावेळेस त्यांची थोडीशी पद्धत बघितली, ही त्यांची पद्धत आहे. मी सगळं डायरेक्ट आधी या मसाल्यावरती म्हणजे फिशवरती टाकणार आणि नंतर ते चोळून घेणार. पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं ना ते जरा छान वाटलं मला. म्हणजे सगळं एकत्र करून घ्यायचं, नंतर ते फिशला लावायचं, म्हणजे कसं सगळा मसाला व्यवस्थित. आता या ठिकाणी अशा पद्धतीने वरतून टाकलं की कधी लागतं कधी लागत नाही असं होतं. त्यामुळे हे जे त्यांनी बनवलं ना ते खूप मस्त. वाटीमध्ये सगळं रेडी बनवून घ्यायचं आणि नंतर फिशला लावायचं, जेणेकरून ते फिशला प्रॉपरली लागलं जातं. सो चला आता फिश फ्रायची तयारी करूया.
तर इकडे ग्रेव्ही छान उकळली होती, त्यामध्ये फिश टाकले. शिवांसाठी पण मी वेगळी बनवली, कारण की त्याला जास्त स्पायसी चालत नाही, तरी पण त्याच्यासाठी मग वेगळं पाहिजेच. आणि त्याला पण फिश करी आणि भातच मी खाऊ घालणार होते. सो इकडे आता फिश करी पण रेडी झाली आहे. आणि इकडे आता फिश तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी घेते. तेल या ठिकाणी मी तव्यावरती टाकते. त्यानंतर तांदळाचं पीठ, रवा एकत्र करून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा फिश मसाला घालायचा, म्हणजे कोटिंगला पण थोडीशी टेस्ट छान अशी येते. आणि तेल छान गरम होतंय तोपर्यंत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त असे फिश फ्राय करायचे. सो खूप सुंदर असं लागतं. आणि असा काहीसा आज संडे आपण घालवूया. माझ्याबरोबर तुम्हीही फिश खा ज्यांना कोण. आणि ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना कोणाला नॉनव्हेज आवडत नसेल त्यांनी फिशचा जो व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत स्किप करा आणि पुढे बघा. आणि मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जेही आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना त्यांनी देखील करा. भरपूर शेअर करा, कमेंट करा नक्की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात ते. आणि आणखी काय बघायला आवडेल तेही नक्की तुम्ही कमेंट करून सांगत जा. सो चला आता फिश फ्राय करायला घेऊया. तर एक एक जे छान फिश होते ना, छान असं त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे रवा आणि तांदूळ जे आहे ना, ते तांदळाचं पीठ ते व्यवस्थित त्याला कोट होतं. आणि गॅस छान असा फुल ठेवायचा, म्हणजे छान मस्त फिश असे फ्राय होतात. आणि त्यानंतर ना इकडे मी सगळे आता फिश फ्राय करून घेते आणि पुन्हा मग तुम्हाला भेटते. तर इकडे दोन्ही प्रकारच्या फिश करी, म्हणजे शिवांशची आणि आमची, आणि राईस रेडी झाला आहे. फिश पण आता जवळपास रेडी होतील 5 ते 7 मिनिटात. तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी तिकडे घेऊन जाते. बघू शकतात मस्त असे फिश कुरकुरीत झालेले आहे. आम्ही जेवायला बसलो आणि जेवणाचा फिश खाण्यापेक्षाचा आनंद आज चपाती बनवली नाही याचा मला जास्त होता. सो इकडे सगळं आता मस्त दुपारचा लंच आम्ही एन्जॉय करतो. या सगळ्यांनी लिंबू खातो. सो सगळ्यांना मी इकडे जेवायला वाढते आणि त्यानंतर मी पण जेवण करते. जेवण वगैरे सगळं झालं, असं भांडी वगैरे सगळं झाली. शिवांशला मी झोपवले दुसऱ्या बेडरूममध्ये. आणि अनुला दिवसभर स्कूल असतं रोज, त्यामुळे त्याला संडेला पण दुपारची झोप येत नाही. आणि बाहेर भयानक ऊन आहे, त्यामुळे बाहेर खेळू शकत नाही. आणि मग तो माझं भरपूर डोकं खाल्लं. आणि इकडे ही जी टी व्ही आहे ना, ही आमचा जुना टी व्ही आहे. नवीन आणल्यानंतर आम्ही हा वरती ठेवलेला, कारण की अजून तरी कोणाला दिलेला नव्हता. आणि मग त्याचं म्हणणं होतं की त्यावरती तू व्हिडिओ गेम लावून दे. सो इकडे शिवांश झोपला मस्त. आपला आर्टिफिशियल प्लांटने पण छान दिसतंय आपलं बेडरूम. त्याला मी लावून दिला तो गेम, त्यावेळेस तो शांत बसला. त्यानंतर शिवांश उठलेला होता. मग त्याची जरा कपडे चेंज करणं, कारण की एवढा घाम आलेला होता ना, ते कपडे पण त्याचे ओले झालेले होते. कपडे बदलून दिले, थोडासा लाड केला, कारण की लाडोबा आहे ना घरातला, त्याच्यामुळे मग त्याला विचारलं काय खायचं काय नाही. आणि नंतर त्याला आणून आवाज दिला ना की इकडे ये, त्यावेळेस मग तो तिकडे गेला की त्याला कळालं की दादा गेम खेळतोय. थोड्या वेळ दोघांनी गेम खेळला. तोपर्यंत मी माझी बाकीची म्हणजे वरचीच काही कामं असतात, जसे की 5 वाजले की संध्याकाळचे कपडे वगैरे काढून घरात घेणं, घड्या घालणं, जागच्या जागी गोष्टी ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे इव्हिनिंग रुटीनपासून चालू होतात. त्यानंतर चहा पाणी वगैरे असं सगळं. सो नॉर्मल जसं असतं तसंच माझंही आहे. आणि संडे होता त्यामुळे भरपूर कपडे आज वॉश केलेले होते. आणि कपडे जर भरपूर असेल ना तर दुसरं काही काम मी करत नाही, म्हणजे वेगळं क्लिनिंग, ज्यावेळेस एखादी गोष्ट दळण करणं या गोष्टी नाही होत त्यावेळेस, कारण की कपडेच भरपूर होते. मुलांचा नाश्ता, आणि त्या दिवशी ना थोडंसं त्यांना वेगळं ट्रीटमेंट असते, कारण की त्यांची कटिंग असते, नेल्स कट करणं असतं. मी आंघोळ स्वतः व्यवस्थित घासून वगैरे घालते असा संडेचा, त्यामुळे तो सगळा निवांत दिवस असतो.
आणि त्या दिवशी थोडासा आपलाही आराम होतो. असं मी आज सगळं झालेलं आहे आमच्या आजच्या संडेच्या दिवसात. सो रिलॅक्सिंग संडे माझ्यासाठी तरी होता. आणि आपले आर्टिफिशियल प्लांट पण आर्टिफिशियल नाही तर हँगिंग प्लांटर जे आहे ना ते पण मस्त असे दिसत आहे. आणि प्लांट आता त्या नवीन जागेमध्ये छान सेट झाले आहे. त्यांना पण जागा बदलली की रुळायला वेळ लागतो, लगेच ते त्यामध्ये जीव धरत नाही. त्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर आता मस्त असे ते हँगिंग प्लांटर पण छान दिसायला लागले. शिवायची स्कूल बॅग खूप जास्त खराब होते. अंगणवाडीत आहे तो, त्याला समजत नाही वॉटर बॅगमध्ये पाणी सांडवून देणार, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ती खराब होते. ती पण छान वॉश केली होती. थोडी ओली आहे म्हणून तिथे ठेवली. सकाळी बरोबर तिथे ऊन येतं. आणि बराच वेळ गॅलरीत खेळला होता. गॅलरीत खेळण्याचं कारण असं की मस्त अशी हवा येते. तिथे बराच वेळ खेळला आणि नंतर त्याला मी झोपवून दिलं. सो आजचा असा रिलॅक्सिंग संडे आमचा झाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.